आता आम्ही लखनौ येथील रुमी दरवाजा येथे आलेलो आहोत। हा रुमी दरवाजा हे एक लखनौमधील पर्यटन स्थळ असून हे खूप प्रसिद्ध आहे आणि इथून जवळच बडा इमाम वाडा हे नवाब लोकांची मोठी हवेली असणारा वाडा आहे आणि त्या वाड्याकडे आता आम्ही निघालेलो आहोत। आपण समोर पाहत आहात हा बडा इमाम वाडा आहे। त्याच्या मेन गेटमधून आत आल्यानंतर मोठा बगीचा असून तो गोलाकार बगीचा व सर्वत्र विविध प्रकारची फुले आणि फुलझाडे आपल्याला पाहायला मिळतात। आणि इथून आत गेल्यानंतर एक मोठा दरवाजा असून पायऱ्या चढून गेल्यानंतर आत जाण्यासाठी 50 रुपये प्रत्येकी तिकीट काढून आपल्याला आत जावं लागतं। आत गेल्यानंतर इथे मोठ्या मोठ्या रूम असून इथे पूर्वी त्या काळातील नवाब लोक राहत असत, त्यांच्यासाठी इथे सर्व राहण्याची व्यवस्था आहे। आणि आतमध्ये पायऱ्या चढून गेल्यानंतर भूलभुलैया असा इथे एक प्रकार आहे आणि त्यामध्ये आपण आत गेल्यानंतर आपल्याला बाहेर कसं यायचं हे समजत नाही। दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी साधारण 100 ते 150 पायऱ्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला पुढे जायला वर चढण्याला बऱ्याचसा त्रास होतो, परंतु वर गेल्यानंतर तिथला जो नजारा आहे तो अतिशय सुंदर आहे आणि तिथून संपूर्ण सभोवतालचं शहर आपल्याला दिसतं। आणि या वाड्याची रचना देखील फार सुंदर केलेली आहे, जणू आपण समोर ताजमहाल पाहत आहोत असाच भास होतो। तर असा हा लखनौ येथील बडा इमाम वाडा हे एक सुप्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे। आता आपण समोर पाहत या पायऱ्या आत चढून गेल्यानंतर आपल्याला आतमध्ये मोठे मोठे दालनं आहेत, ती दालनं दिसतात। तसेच यामध्ये एक मोठा हॉल असून तिथे ज्यावेळी मोठे कार्यक्रम असतात त्यावेळी राण्यांना पाहण्यासाठी छोट्या छोट्या बाल्कनीज आहेत। तर असा हा बडा इमाम वाडा अतिशय सुंदर असून तो लखनौमध्ये एक सुप्रसिद्ध असं स्थळ आहे।
सगळं बघायला तास दीड तास पाहिजे. इथं या, इथं खाली या, तुमचा फोटो घेतो. जा की खाली.